आवाज मानदेशाचा। अनेकांना परिस्थिती अक्षरशः हात टेकायला लावते। त्यावेळी चांगल्या वाटेवर जाण्याऐवजी काही जण चुकीचा मार्ग निवडतात। असाच काहीसा किस्सा एका 30 वर्षीय तरुणाच्या बाबतीत घडलाय। एका महिलेचे मंगळसूत्र चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडून तरुणाला पोलिसांच्या हवाली केले। त्यावेळी त्याने मंगळसूत्र चोरण्याचं कारण पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस थोडे भावनिक झाले, पण कायद्याच्या दृष्टीनं त्यानं केलेली चूक भरून न निघणारी आहे, त्यामुळे त्याला कायद्याची परीक्षा द्यावीच लागणार आहे। सातारा शहरातील शाहू कला मंदिर परिसरात सोमवारी रात्री 8 वाजता एक तिशीतील तरुण घुटमळत होता। कोणत्या महिलेच्या गळ्यात दागिने आहेत तो त्याची पाहणी करत होता। 2 महिला चालत आल्याचं दिसल्यानंतर त्यानं पाठीमागून महिलेच्या गळ्यात हात घातला। त्यानं मंगळसूत्र हिसकावले। तो धावतच सुटला, परंतु महिलांनी आरडाओरड केल्यानं इतर नागरिक सावध झाले आणि त्याला रंगेहात पकडण्यात आले। शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। सातारा शहरात यापूर्वी बऱ्याच घटना अशा प्रकारच्या घडल्यात, त्यामुळे या तरुणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली। त्यावेळी पोलिसांना त्याच्या चौकशीतून वेगळीच माहिती समजली आहे। त्या तरुणाचे वडील घरी आजारी असतात। अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। 1-2 लाख रुपये खर्च आल्याचा तो सांगतो। हात उसनेही पैसे अनेकांकडून घेतले। सातारा येथील MIDCतील एका कंपनीत 15,000च्या पगारावर नोकरी करत असतानाही त्यातून भागत नव्हते, त्यामुळे कोणताच मार्ग माझ्यासमोर नव्हता असं तो तरुण सांगतोय। मंगळसूत्र चोरी करून किमान हात उसने घेतलेले पैसे तरी देता येतील यासाठी त्यानं चुकीचा मार्ग निवडला। याचा त्याला पश्चातापही झाल्याचं पोलीस सांगतायत, पण त्यानं केलेला गुन्हा हा जबरी चोरीमध्ये मोडतो, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून चोरीचा मार्ग स्वीकारला हे कायदा मान्य करणार नाही। परिणामी त्यानं केलेल्या गुन्ह्याची परीक्षा त्याला द्यावी लागणारच असं पोलीस सांगतायत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।